हल्लो हल्लो तर मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे हिरडव गावात अरविंद भाऊ पोफळे यांच्या शेतातल्या विहिरीवर. इथं काल त्यांनी मला एक व्हिडिओ पाठवला होता, एक उदमांजर पडलेला आहे विहिरीत. उदमांजर अशी कशी? त्याला बाहेर काढण्यासाठी आपण आलो होतो. पाणी किती कमावं? ते 2-3 फूट टाकून काय हा, म्हणजे त्याला त्याच्यात हे भेटलं पाहिजे. गोल आहे ना वरती? हो, गोल आहे. पहिला प्रयत्न असाच आहे की शक्यतो हात न लावता त्याला आपण बाहेर काढायचं बघूया. कारण जंगली असल्यामुळं चावण्याचे वगैरे चान्सेस जबरदस्त आहेत त्याचे. जातो. अरे मध्ये जाय रे, शेपूट धरते का? वा, अंदाजा घेतोय तो. नाही, तू हालचाल नको करू. तू हालचाल केली की तिकडे पडते, तिकडे येणार नाही. दोरीचा फासा करू द्या. फाशाला आणली आहे मी. ते शेवटचा उपाय करायचा फाशाला. ए मध्ये जाय रे. आला जवळ ते शेपूट धर. म्हटलं रे, घाबरला. दोरी पकडून मध्ये कधी पडला असं मला अंदाजे किती दिवस कोण व्हिडिओ घ्या लागले. काळी पण असते. काळी पण असते. ते मोड देऊ करते यायचे का? हो, हे म्हणतात लोक. नाही, गोष्ट आहे म्हणतात ही गोष्ट खरी. इकडे खाली असतील तिकडे. उकरून काय करते मग? मड कोणी कोणी म्हणते मड चालवते, कोणी कोणी म्हणते मड खाते. हो, खाते म्हणतात, त्याला आवड. मग काय तुम्ही जे पुरलेलं मड आहे का ते डायरेक्ट चालवते बंदा माणूस, असे म्हणतात लोक. जुनी लोक म्हणतात. हो, तेच ना. एवढे मोठा नखा असतात त्याचे. त्याचे व्हिडिओ आहेत ना. मग जंगली आपलं म्हणजे जंगलात हे प्राणी जर मोठे याच्या दुप्पटनं मोठाले होतात ना. हे लहान असलं इथं अटकला तार दगडाला. त्याला हा पायन ते आलं पाहिजे पुढचे पाय. तू हलूच नको बिलकुल. तू हल्ला गडबडू. पडदे
डावीने वरती हाल नको याच्यान भारी मुंगूस आहे ना याच्यान भारी मुंगूस आहे ना शिपुड्डर आता जवळ आलं की मग दसते म्हणतात ते तीच पोरगी आहे धर नाही नाही फक्त शेपू इकडे वापस फिरले की शेपुड्डर हालू नको हेड नको धरू हेड नको धरू हेड नको धरू दोरी धरून ठेवून गुंडावणी का आता हळू 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 दोन मिनिट थांब जास्त माणसं झाले तर अजून ॲग्रेसिव्ह होईल त्याला बसू दे का जागी थांब बालकनी चौपटीवर ते जर जाड होत असेल तर ते रताळे खात असेल जास्त तर दोरीले काळी लावा बस या अलीकडे अलीकडे फस्त हा, तसं. अरे, अरे, अरे. एकदा वर घ्या ते वर घ्या ते भाषाबरोबर पहा बरं. अडकला तर ते. हे वाढलं. आता सवय नाही गेला बाई सारखं. धरायचं होतं ना तुला असेल जामन जे असेल मला पण ते लागापेक्षा उंचाची मजा उंचाची मध्ये मग पहिला कॉल म्हणजे मग तो सुटणार नाही ना सर आधी सारखाच झाला तो. मागून काला पुढे गाव सोड पुढं पळायला पाहिजे आरामात लागेल त्याला त्या हाती दोरी सोडली तर मग अंगा वाद झाले काला हळूहळू ओढून बघा ना सर
फासा निघाला. ते चौपट बारकं गेला का तिथे वर बांध. शंकर असं तुझं. कृतिक सर मागवा. गाडी घ्यायची का सर? ते रॅप्टर घ्यायचं का? रॅप्टर घ्यायचं का ते? मागवा थोडे. काय नाही करत, काय नाही करत. काय नाही करत, थांबा. नाही नाही, कशाला पकडायचं त्याला? नाही का नाही नाही, ते बाहेर काढायचं. काढला मित्रांनो सक्सेसफुली बाहेर. लगेच तो क्लच वायरचा फास असल्यामुळे मोकळं लगेच निघाला. हे आहेत पोपळे साहेब, थोडे इकडं. त्यांच्या विहिरीमध्ये पकडला याला. कधी दिसलो होतं सांगा? 3 ते 4 दिवस झाले असतील. 3-4 दिवस झाले. हो. ठीक आहे. आता ह्याच्यात सगळ्यात मोठा दोष काय आहे? तुमच्या विहिरी आहेत. बर. विहिरी आपण केल्याच जमिनीला. त्याच्यामुळे असं कुठलेही जनावर पडत राहतं. कोणाच्या विहिरीचं जे आहे थोडं काहीतरी नियोजन लावा. ॲटलिस्ट ती वरतून जी ग्रीन नेट असते ती ग्रीन नेट जरी टाकून दिली तर असं काही पडणार नाही. एखाद्याला तुम्ही पडायचं त्याच्यामध्ये टोल बिल गेला जाताना. तर ह्या सगळ्या गोष्टीची थोडीशी काळजी घ्या. ठीक आहे. हे वन्यजीव आहे, हे राहिले पाहिजेत शेतानी. हे तुमच्या शेतातले उंदरं, साप, विंचू अशा बऱ्याचशा गोष्टी खाणार आहेत. त्याच्यामुळे आपल्याला त्याची मदत होती. म्हणजे आता बरेचसे असे गैरसमज आहेत की हे प्रेत उकडून खातं म्हणून. तर हा खरोखर गैरसमज आहे. हे कुठले जे गाडलेले मुडदे वगैरे आहेत हे काही उकडून खात नाही हे जनावर. याचं नाव आहे उदमांजर. इंग्लिश नाव आहे याचं सिवेट कॅट, जे नॉक्टर्नल म्हणजे निशाचर प्राणी आहे, फक्त रात्रीच्या वेळेस बाहेर निघणारा. तर एखाद्या वेळेला चुकून माकून त्याच्या भक्ष्याचा पाठलाग करताना म्हणा किंवा अंधारात न दिसल्यामुळे एखाद्या चुकून न दिसण्याचा प्रश्न नाही, कारण अंधारात त्याला चांगलं दिसतं. पण एखाद्या भक्ष्याचा पाठलाग करताना मध्ये पडलेला असणार, उंदराचा वगैरे पाठलाग करताना. ठीक आहे. थोडंसं काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद.